हॅलो माय डिअर स्टुडंट, लास्ट लेक्चर आपण सायन्स पार्ट 2 मधला इव्हॉल्युशन अँड हेरिडिटी हा बघितला. पहिल्या लेक्चरला आपण व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, हेरिडिटीचे टाइप्स वगैरे बघितले. त्याच पद्धतीने जेनेटिक मटेरियल बघितलं, जेनेटिक मटेरियल डीएनए आरएनए बघितलं. त्यानंतरचा आपण जो पार्ट बघितला तो इव्हॉल्युशनचा पार्ट बघितला. इव्हॉल्युशन म्हणजे काय बघितलं, इव्हॉल्युशन कन्सेप्ट ही कुणी मांडली ते बघितलं. आणि इव्हॉल्युशन ही कन्सेप्ट चार्ल्स डार्विननी मांडली आणि त्याचे 5 पॉस्ट्युलेट्स बघितले. आता हे 5 पॉस्ट्युलेट्स बघितल्यानंतर त्याच्या पुढचा जो पार्ट येतो विच इज कॉल्ड ॲज एव्हिडन्स अँड इव्हॉल्युशन. आता व्हॉट इज मीन बाय एव्हिडन्स, एव्हिडन्स म्हणजे काय, जे पॉस्ट्युलेट्स मानलेले आहेत किंवा डार्विननं जो सिद्धांत मानलेला आहे त्या सिद्धांतानुसार डार्विननं काही काय द्यावं लागलेले आहेत, पुरावे द्यावे लागलेले आहेत. दॅट मीन्स एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा देणे. कशाबद्दलचा, इव्हॉल्युशन. आपण मागच्या वेळी काय सांगितलं की काही प्लांट असून दे, काही अॅनिमल असून दे, यांच्यामध्ये काय झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे, म्हणजे इव्हॉल्युशन झालेलं आहे. त्याचे पुरावे देणे, दॅट इज एव्हिडन्स अँड इव्हॉल्युशन. आता फर्स्ट बघा, एव्हिडन्स डार्विनिझम इन्क्लुडेड. त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट इन्क्लुडेड असतात. द फर्स्ट वन, इव्हॉल्युशन ऑफ लॉंग नेक्ड जिराफ टू प्लक अँड ईट मोर लिव्स फ्रॉम टॉल ट्रीज अँड वुडी क्लाइंबर. जिराफ सगळ्यांनी बघितलेला आहे. जिराफ हा काय आहे, अॅनिमल आहे. त्यानं स्वतःमध्ये काय अडॅप्ट केलेलं आहे किंवा स्वतःमध्ये काय बदल केलेला आहे विच इज कॉल्ड एज अ फर्स्ट एव्हिडन्स. आता बदल करणे किंवा स्वतःमध्ये अडॅप्टेशन करणे म्हणजे काय, तर जिराफची जी मान आहे ती जे उंच उंच, दॅट मीन्स कॅनॉपी, दॅट मीन्स लोअर टू हायर प्लांट्स आर इन्क्लुडेड. आता समजा लोअरला जर काही प्लांट असतील तर जिराफला खाण्यासाठी जे लिव्स अवेलेबल आहे ते कुठल्या लेवलला आले, खालच्या लेवलला आले. जसजशी झाडं वरती उंच वाढायला लागली म्हणजे एक कॅनॉपी तयार झाली, त्यावेळी जिराफनं काय केलं, स्वतःच्या मानेमध्ये काय केलं, अडॅप्टेशन घडवून आणलं. म्हणजे जसजसं झाडं उंच जातील तस तसं त्याच्या मानेची जी हाईट आहे त्यानं स्वतःला काय केलं, त्याच्यामध्ये बदल केलं. इट इज अ फर्स्ट एव्हिडन्स. The adaptation become fixed in the life for survive. स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडवून आल्यानंतर लाईफ टाइम तो काय झाला, सर्वाइव्ह झाला. जिराफ बॉर्न टॉल कुड सर्वाइव्ह इन फेमाइन हीट एरियाज. म्हणजे बघा फेमाइनचा अर्थ काय, तर फेमाइन म्हणजे दुष्काळ. म्हणजे दुष्काळ भागामध्ये समजा जिराफ जर हा प्राणी तिथं असेल तर तो त्या भागामध्ये सुद्धा स्वतःला काय केलं, त्यानं अडॅप्ट केलं. अडॅप्टेशन वॉज ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. जसजसं त्यांचे पुढचे पण ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झाले त्याच्यामध्ये पण काय झालं, अडॅप्टेशन झालं. दिस इज हाऊ प्रेझेंट लॉंग नेक्ड जिराफ केम टू एक्झिस्टन. अशा पद्धतीने त्यानं काय केलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा आता तुम्हाला एक डायग्राम दिसतंय. तुम्हाला या डायग्राम मध्ये काय दिसतंय, 4 प्रकारचे जिराफ आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये कशा पद्धतीनं आपल्या मानेची हाईट ही स्वतः अडॅप्ट केलेली आहे. आता फर्स्ट मध्ये काय दिसतंय, ओरिजिनल शॉर्ट नेक्ड अँसिस्टर. म्हणजे सुरुवातीचं अँसिस्टर म्हणजे काय, जसं पूर्वज असल्यासारखं. कीप स्ट्रेचनिंग नेक टू द रिच लिव्स हायर अप ऑन ट्रीज. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, लोअर कॅटेगरी टू हायर कॅटेगरी मध्ये ज्यावेळेस एखादं प्लांट वाढत असतं त्या पद्धतीनं त्याला लीव्स तोडण्यासाठी त्याला त्याची स्वतःची मान काय करावी लागली, उंच करावी लागली. अँड द स्ट्रेचनिंग म्हणजे मानेमध्ये त्यांच्यामध्ये काय झालं, स्ट्रेच तयार झाला. अँड द स्ट्रेचनिंग अंटिल नेक बिकम द प्रोग्रेसिव्हली लॉंगर. अशा पद्धतीने जिराफची मान ही काय झाली, लॉंग झाली. आता नेक्स्ट बघा, एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. याच्यामध्ये काय आहेत, बरेच टाइप्स आहेत. कशामध्ये, इव्हॉल्युशन. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय बघतोय, ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. आता ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर द थेअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन स्टेट दॅट द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम हॅव द ओरिजिनेटेड फ्रॉम द अर्लियर सिंपल फॉर्म ऑफ लाईफ.
म्हणजे एखाद्या पद्धतीमध्ये जर बघितलं किंवा ह्या थेरीमध्ये जर बघितलं तर ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम टू द सिंपल. इट इज अ फर्स्ट. द सेकंड वन काय बघा, द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन इज सपोर्टेड बाय द एव्हिडन्स द प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. आता ह्या एव्हिडन्स मध्ये बायोलॉजीच्या बऱ्याच काय आहेत, ब्रँचेस आहेत. कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर कशा कशामध्ये एव्हिडन्स झालेला आहे किंवा कशा कशामध्ये बदल झालेला आहे त्याचा जो आपण स्टडी करतो त्या स्टडीमध्ये काय आहेत, तर व्हेरियस ब्रँचेस आहेत. द फर्स्ट विच इज कॉल्ड एज अ पॅलिनेटॉलॉजी, सेकंड इज कंपॅरेटिव्ह अनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी अँड द मोलिक्युलर बायोलॉजी. आता मोलिक्युलर बायोलॉजी बघत असताना तर त्याच्यामध्ये फर्स्ट जर बघितलं तर काय येतं, मॉर्फोलॉजी. आता व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी? मॉर्फोलॉजी म्हणजे काय? मॉर्फोलॉजी हा स्टडी आपण प्लांट मध्ये पण करू शकतो, अॅनिमल मध्ये सुद्धा करू शकतो. मॉर्फोलॉजी कॅन बी डिफाइन्ड एज द इंटरनल स्ट्रक्चर ऍज वेल एज एक्सटर्नल स्ट्रक्चर. मी वाक्य काय वापरलं, पहिल्यांदा इंटरनल वापरलं, नंतर काय वापरलं, एक्सटर्नल. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, द मॉर्फोलॉजी कॅन बी डिफाइन्ड एज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऍज वेल एज इंटरनल स्ट्रक्चर. आता एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणजे काय, समजा एखादं प्लांट आहे किंवा एखादं अॅनिमल आहे, अॅनिमलच्या किंवा प्लांटच्या बाहेरचा सगळा स्टडी करतो, विच इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं. अँड इंटरनल म्हणजे काय, प्लांट किंवा अॅनिमल असून दे त्यांच्या आतील स्टडी करणं. आतील स्टडी करणं म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल प्लांट आहे, आता प्लांट अॅनाटॉमी आपण म्हणतो, म्हणजे टू स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे आतील पार्टचा जो स्टडी करतात त्याला काय म्हणायचं, इंटरनल स्ट्रक्चर. आता आतमध्ये काय काय असतात, तर व्हेरियस सेल्स असतात, टिश्यू असतात, या पद्धतीने आपण काय करतो, आतील स्टडी करतो. मॉर्फोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि अनाटॉमी डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चरला कोणता शब्द वापरतो, अनाटॉमी. फ्रॉम कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ morphology and anatomy we can understand the evolution aspect in the form of. आता हा स्टडी करत असताना याच्यामध्ये परत किती पार्ट्स आहेत, भरपूर पार्ट्स आहेत. एक म्हणजे होमोलॉगस ऑर्गन, दुसरं म्हणजे अॅनालॉगस ऑर्गन, तिसरं म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन. मी सुरुवातीलाच काय सांगितलेलं की ज्यावेळेस आपण मॉर्फोलॉजी मध्ये एखाद्या प्लांटचा किंवा अॅनिमलचा बाहेरचा पण अभ्यास करतो आणि आतील पार्टचा पण अभ्यास करतो, त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऍज वेल ऍज इंटरनल स्ट्रक्चर. आता बघा याच्यामध्ये तीन पार्ट काय सांगितले, होमोलॉगस सांगितलं. होमो मीन्स सिमिलर, लॉगस म्हणजे टू स्टडी. आता होमोलॉगस स्टडी मध्ये काय बघा, मॉर्फोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, अनाटॉमी डील्स विथ, आपण हा पार्ट बघितलेला आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला जो पार्ट आहे तो विच इज कॉल्ड एज अ अॅनालॉगस स्टडी. आपण बघत असताना इव्हॉल्युशन मध्ये बघत असताना मॉर्फोलॉजीचे काही पार्ट बघितले किंवा काही टाइप्स बघितले. त्याच्यामध्ये फर्स्ट येतं होमोलॉगस ऑर्गन. होमोलॉगस ऑर्गन म्हणजे काय, होमो मीन्स सिमिलर, ऑर्गन्स विच आर स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय बघा, एखाद्या अॅनिमल मध्ये जे ऑर्गन्स आहेत त्याचं स्ट्रक्चर जवळपास सेम असतं पण फंक्शन काय असतात, डिफरंट असतं. स्ट्रक्चर सेम, फंक्शन वेगळं. फॉर एक्झाम्पल बघा, फोर लिम्ब ऑफ व्हर्टिब्रेट सच ऍज, याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, फोर लिम्ब म्हणजे काय, जसं हाताची रचना असते तसं, आणि हँडलिम्ब म्हणजे पायाची रचना असते तशी. कशामध्ये, तर व्हर्टिब्रेट्स. यु नो व्हर्टिब्रेट्स, जनरली व्हर्टिब्रेट्स म्हणजे आपण काय म्हणतो की व्हर्टिबल कॉलम्स आर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल बघा, लिझार्ड, बर्ड, बॅट, हॉर्स, व्हेल अँड इन्क्लुडेड ऑल्सो मॅन. All of them have the humerus, radius, ulna, carpus, metacarpus and phalanges. आता ह्युमरस म्हणजे काय, हे जे आपला हात आहे ह्या हाताच्या पार्टला आपण काय म्हणतो, ह्युमरस म्हणतो. त्यानंतरच्या ह्या ह्युमरस मध्ये काय येतं,
रेडियस आणि अल्ना येतं. त्याच पद्धतीनं हा पार्ट कशाचा येतो, कार्पल्स, मेटाकार्पल्स, आणि जे फिंगर्स असतात त्याला आपण काय म्हणतो, फॅलिंजेस म्हणतो. इन देअर फोरलिम, द फोरलिम ऑफ दीज व्हर्टिब्रेट्स आर स्ट्रक्चरली सिमिलर. म्हणजे आता लिझार्ड असू दे किंवा हॉर्स असू दे, बर्ड्स असू दे किंवा मॅन असू दे, यांच्यामध्ये जी हाताची रचना असते जवळपास स्ट्रक्चर हे सेम असतं, पण या सगळ्यांच्या मध्ये प्रत्येकाचं फंक्शन हे वेगवेगळं असतं, विच इज कॉल्ड ॲज अ होमोलॉगस. आता होमोलॉगस नंतरचा नेक्स्ट जो पार्ट येतो विच इज कॉल्ड ॲज अ ॲनालॉगस. आता ॲनालॉगस कशाला म्हणायचं बघा, होमोलॉगस ऑर्गन नंतर आपण नेक्स्ट काय बघणार आहोत, ॲनालॉगस ऑर्गन. आता ॲनालॉगस ऑर्गन कशाला म्हणायचं, होमोमध्ये आपण काय बघितलं, स्ट्रक्चर सिमिलर बघितलं, पण फंक्शन काय बघितलं, डिफरंट बघितलं. आता इथे काय होते बघा, ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली डिसिमिलर. इथं स्ट्रक्चर वेगळं आहे पण फंक्शन काय आहे, सेम आहे, which is called as the analogous organ. These organs have external, the superficially similarly due to similar function. म्हणजे याच्यामध्ये जेवढे पण एक्झाम्पल येतील ते सगळेच्या सगळे एक्झाम्पल मध्ये फंक्शन जरी या ठिकाणी सेम असेल पण स्ट्रक्चर काय असणार आहे, डिसिमिलर असणार आहे. बट दे आर डिफरंट अनाटॉमिकली. फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, विंग्स ऑफ बटरफ्लाय. बटरफ्लाय हे कशामध्ये येतं, इन्सेक्ट मध्ये येतं. अँड बर्ड्स लुक सुपरफिशियली अलाइक बट दे आर नो अनाटॉमिकली सिमिलर. आता बघा, बर्ड्सला पण उडण्यासाठी काय असतात, विंग्स असतात, बरोबर. त्याच पद्धतीनं बटरफ्लायला काय असतात, विंग्स असतात. आता विंग्स आणि विंग्स म्हणजे या ठिकाणी त्यांचं फंक्शन काय झालं, सेम झालं. काय झालं, सेम झालं, पण स्ट्रक्चर काय आहे, वेगवेगळं आहे. इट इज कॉल्ड ॲज अ ॲनालॉगस ऑर्गन. आता नेक्स्ट जर बघायला गेलो तर नेक्स्ट जे येतं विच इज कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. बघा, आता मॉर्फोलॉजी ॲनालॉगस नंतर जो तिसरा पार्ट येतो तो म्हणजे काय, वेस्टिजियल ऑर्गन्स. आता वेस्टिजियल ऑर्गन विच इज कॉल्ड ॲज अ रुडिमेंटरी ऑर्गन्स. रुडिमेंटरी म्हणजे काय, अविकसित झालेलं किंवा पहिल्या स्टेजला असलेलं किंवा प्राथमिक स्टेजला असलेलं. आता वेस्टिजियल ऑर्गन्स आर इम्परफेक्टली डेव्हलप्ड अँड द नॉन फंक्शनल degenerate structure which were function in some related and other animal or in ancestor. आता या ठिकाणी जर बघितलं, वेस्टिजियल म्हणजे जे निकामी आहेत किंवा ते काय जवळपास फंक्शन करत नाही तरी सुद्धा काय असतात, ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. वेस्टिजियल ऑर्गन आर नो लॉंगर रिक्वायर्ड बाय द ऑर्गॅनिझम बट इंडिकेट द रिलेशनशिप बिटवीन दोज ऑर्गॅनिझम वेअर दीज ऑर्गन्स आर फुल्ली डेव्हलप्ड. जसं मी आता सांगितलं की काही ऑर्गन आपल्या इव्हन ह्युमन बिईंग मध्ये जर बघितलं तरी पण ह्युमन बिईंग मध्ये ते ऑर्गन्स काय असतात, प्रेझेंट असतात, पण जनरली ते आपल्या शरीरामध्ये कोणत्याही पद्धतीचं